नमस्कार, मी किरण सुमन रघुनाथ गीते. बाई माणूसच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण काहीतरी वेगळं बाई माणूसच्या प्लॅटफॉर्मवर घेऊन येत आहेत. ते म्हणजे एक डिबेट शो. तर तो डिबेट शो आपण का ऑर्गनाईज केलेला आहे, तर दीपिका पादुकोण जी सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांची ती आवडती अभिनेत्री देखील असेल, तिने केलेल्या एका स्टेटमेंट नंतर अनेक चर्चांना उधाण आलं. तिने काय स्टेटमेंट केलं, तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये सिनेसृष्टीमध्ये जे काही कलाकार काम करतात त्यांच्यासाठी 8 तासांची शिफ्ट असायला हवी. आता यावरती बऱ्याच जणांनी फिल्म इंडस्ट्रीमधून सुद्धा प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कोणी तिच्या बाजूनी समर्थन केलं किंवा तिच्या विरोधातही अनेक जणांनी स्टेटमेंट्स दिले. मग आता याबद्दल सिनेसृष्टीत काम करणाऱ्या किंवा टेक्निशियन्सना काय वाटतं, हे आपण त्यांच्याकडून थेट आज या डिबेट शोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर माझ्यासोबत सिनेसृष्टीत काही काम करणारे अभिनेता, अभिनेत्री आणि काही टेक्निशियन्स सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडून आपण थेट जाणून घेऊयात. पहिल्यांदा मी सुमितकडे येते. सुमित, दीपिकाने जे स्टेटमेंट केलेलं आहे की कलाकारांसाठी जे काही सिनेसृष्टीत किंवा सिरियलच्या इंडस्ट्रीमध्ये, डेली सोप आपण ज्यांना म्हणतो, मालिकांची इंडस्ट्री, तर त्यांच्यामध्ये कलाकारांना खरंच 8 तासांची शिफ्ट ठेवायला पाहिजे का? खरं तर सगळीकडेच गोष्टी ऑर्गनाईज पाहिजेत, पहिली गोष्ट म्हणजे. पण दीपिकाने स्टेटमेंट केल्यानंतर दीपिकासोबत काय झालं? फिल्म केली. दीपिकाची जर फिल्म जाऊ शकते, तर माझी तुमचं काय हाल होऊ शकतात? म्हणजे हे खूप, आणि हेच होतं, म्हणजे ह्याच भीतीला घाबरून लोक बोलत नाहीत, पुढे येत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे तिचे जर ते हाल होऊ शकतात तर आपल्याला तर काहीच मिळणार नाही. म्हणजे तिची एक फिल्म गेली तिला काही फार फरक पडणार नाहीये. पण माझं एक प्रोडक्शन हाऊससाठी मी बॅन होऊन जातो असं काही केलं तर. सो ही भीती अगोदर घालवली पाहिजे, मग नंतर ह्या स्टेप्स मला वाटतं लोक उचलतील. अच्छा, मग कोणती भीती घालवली पाहिजे? ही की मी काही पुढे येऊन बोलल्यानंतर मला बॅन करतील. करतील. मी पुढे येऊन मी जर माझ्या हक्कासाठी उभं राहिलो, मी म्हटलं की 8 तासांची शिफ्ट पाहिजे, 9च्या शिफ्टला मला नाश्ता हवा, हे जर मी येऊन बोलतोय, नाही मग हा आपल्याला ऍक्टर नको, हा फार डिमांडिंग आहे, हा काहीतरी बोलत राहतो, मागत राहतो, नको, हा ह्याला नको, हा एकटिक आहे, असं ह्या लेवलला मग तो बॅन होऊन जातो प्रोडक्शन हाऊसमधून. जसं की आता मी जवळपास 3 प्रोडक्शन हाऊसमधून बॅन आहे. अच्छा, ओके. आहे म्हणजे. मग ते तू कशामुळे बॅन आहेस? तुझ्या शिफ्ट टायमिंग मुळे? सोपी गोष्ट. आता मी एक उदाहरण देतो की 9ची शिफ्ट असते. आता 9ची शिफ्ट असल्यानंतर त्यांना असं वाटतं की नाही, 7च्या शिफ्टला तुम्हाला नाश्ता मिळेल, 9च्या शिफ्टला नाश्ता मिळणार नाही. त्यांना असं वाटतं की 9च्या शिफ्टला माणूस घरातून 8:59ला पडलेला असतो. असं थोडी असतं. 9च्या शिफ्टला माणूस सकाळून 7 वाजता तरी घरातून बाहेर पडतो ना. मुंबईमध्ये तर तुम्हाला 2 तासाचा फरक ठेवायचा असतो. नाही, तुम्ही 9 वाजता आलेत, मग तुम्ही तर नाश्ता करून आले असाल. इतकं बेसिक आहे ना ते. हे कळलं पाहिजे ना. पण ते नाही. म्हणजे मी तर ह्या लेवलला, पण मॅडम जास्त माहित असेल, मी ह्या लेवललाही पाहिलेत काही प्रोडक्शन हाऊसेस की माणूस जेवायला बसलाय, त्याला म्हणतात आप कौन से टीम से हो, कौन से डिपार्टमेंट से हो, मैं XYZ डिपार्टमेंट से, तो आपका खाना नहीं है अभी, ये दे दो. जेवण उचलून घेतलेले पाहिलेत. ताटावरचं जेवण हा, म्हणजे हे उचलून घेऊन जातात प्रोडक्शन वाले. हे असं होतं. मॅमला याच्यावर काय म्हणायचं? मॅम, मला हे म्हणायचं आहे की आता सुमित जे सांगत होता त्याच्यात अजिबात अतिशयोक्ती नाहीये. म्हणजे ही तर ऍक्टर्सची जे तुम्ही कारण आपली इंडस्ट्री जी आहे मुळात सगळ्यात फार मोठी आयरनी ही आहे की ही काही इंडस्ट्री नाहीये. तुम्ही भलेही याला इंडस्ट्री वगैरे म्हणा, इंडस्ट्रीचे कुठले नॉर्म्स याला लागू आहेत? कुठले कॉर्पोरेट रूल, कुठले HR रूल, कुठले रूल्स लागू आहेत तुम्ही सांगा ना. लेबर लॉ मध्ये तो येत नाही. देर इज नो लेबर लॉ. बरोबर है ना. देर इज नो लेबर लॉ अप्लाइड फॉर दिस इंडस्ट्री. देर इज नो. सो सिरियल मध्ये तरी ऍटलिस्ट एक ती कॉर्पोरेट एजन्सी आहे. ते चॅनल ही एक कॉर्पोरेट एजन्सी आहे, त्याच्यामुळे ऍटलिस्ट तिथे एक बेटर आहे. पण जेव्हा तुम्ही कुठल्या प्रायव्हेट प्रोड्युसर सोबत काम करताय किंवा एखाद्या प्रायव्हेट प्रोडक्शनसाठी काम करताय, तिथे तर हे नॉर्म्स नाहीच आहेत. दुसरं 8 तासात, आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की दीपिका पदुकोण ही कोण आहे? A ग्रेडची ती एक अभिनेत्री आहे. ठीक आहे. तिचं जे रिम्युनरेशन असतं की नाही, ते रिम्युनरेशन तिचं पूर्ण प्रोजेक्टचं रिम्युनरेशन तिला मिळणार आहे. त्याच्यासाठी तिला ऍडव्हान्स पेमेंट येतं, सायनिंग अमाऊंट मिळते आणि तिने ठरवलेल्या टर्म्स अँड कंडिशनवर तिला पेमेंट मिळतं, विच इज नॉट द केस विथ दिस पीपल जे सपोर्टिंग ऍक्टर्स किंवा ऍक्ट्रेसेस आहेत. आणि त्याच्याही पेक्षा खालची लेवल म्हणजे आमची टेक्निशियन्सची. आम्हाला प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर पैसे मिळणार आहेत.
बरेचसे म्हणजे आज माझे जे विद्यार्थी तिथे जाऊन काम करतायत किंवा आम्ही सुद्धा जेव्हा काम करायचो, इट वॉज अ डेली वेज अफेअर. हम्म. तुम्ही विचार करा, 12 तासाच्या शिफ्ट आणि 8 तासाची शिफ्ट ही काही नवीन गोष्ट नाहीये. काही काळापूर्वी 8 तासाची शिफ्ट असायची. 8 तासाच्या 3 शिफ्ट लोक करायचे. 8 त्रिक 24. हम्म. ठीक आहे. सो 3 शिफ्ट मध्ये पण लोकांनी काम केलेलं आहे आणि दॅट इज हाऊ. आणि मग ते कुठेतरी थांबावं म्हणून फार विचारपूर्वक असोसिएशननी ही 12 तासाची शिफ्ट करून घेतलेली होती. तर ही 12 तासाच्या शिफ्ट मध्ये ऍक्टरला येऊन रेडी होऊन त्याच्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये बसायचंय. वेअर ॲज टेक्निशियन्सला आल्यावर आधी सेट रेडी करायचा आहे. ठीक आहे. लाईटअप करायचं आहे. सगळं करून जेव्हा शॉट रेडी होतो तेव्हा जाऊन आम्ही ऍक्टर्सला सांगतो की सर मॅडम शॉट इज रेडी. त्यांनी येऊन तेवढा त्यांचा 2 मिनिटाचा 3 मिनिटाचा 10 मिनिटाचा जो काय टेक असेल तो टेक देऊन ते लोक परत व्हॅनिटीमध्ये किंवा त्यांच्या रिलॅक्स व्हायला जाणार आहेत. वेअर ॲज टेक्निशियन लोक अगेन दुसऱ्या शॉटची तयारी करणार आहेत. आणि हे सगळं करत असताना दुसरी एक याने जे आता अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली की आम्हाला विचारलं जातं की अरे तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटचे आहेत. त्यांनी जर सांगितलं लाईट डिपार्टमेंट का, ये तुम्हारा नाही आहे तुम उधर जाओ. किंमत नाहीये असं म्हणू किंमत शकतो. नाहीये. नाही, हे खूप सरंजामशाही आहे याच्यामध्ये. साच्यात वागणं म्हणतो आपण त्याला, तसं. हायरार्की आहे. हम्म. खूपच क्रुशल हायरार्की आहे. हम्म. आणि जेवढा लेबर वर्क आहे हम्म. त्याची व्हॅल्यू कमी आहे. त्याच्यामुळे दीपिका पडुकोणला 8 तासाची शिफ्ट केल्याने जितका फरक पडणार नाही तेवढी 8 तासाची शिफ्ट केल्याने एका लाईट बॉयला फरक पडणार आहे, एका स्पॉट बॉयला फरक पडणार आहे. तो म्हणणार आहे की 12 तासाच्या शिफ्टचे जर त्याला आम्ही 1,500 देत असू तर त्याला 1,000च रुपये देण्यात येतील 8 तासाच्या शिफ्टचे. आणि काम जे त्याचं 12 तासाचं आहे ते 12 तासाचं काम काही करटेल त्याच्यामध्ये काहीच होणार नाही. पण इथे मुद्दा आणखी कारण- वेगळा येतो. ऍक्टर्ससाठी जर कॉल टाइम 9चा असेल तर टेक्निशियनचा कॉल टाइम 8चा असतो, 7:30चा असतो. ही पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे याच्यामध्ये, नक्कीच. असं मग मला इथे अनेकांचं असं असतं की आता महिलांबाबतीत जर आपण विषय बोलायला गेला तर बॉडी क्लॉक हा एक मुद्दा जो आहे, जो आपण बघतो की मेडिकल लाईन मध्ये आता आजकाल बोललं जात आहे की आपल्या बॉडी क्लॉक नुसार आपण आपलं लाईफस्टाईल मेंटेन केलं पाहिजे. आणि त्याचा जास्त फटका बॉडी क्लॉक मेंटेन न केल्यामुळं मुलींच्या शरीरावर जास्त होतो. मग त्याच्यामुळे जेव्हा 8 तासांची शिफ्ट किंवा 12 तासांची शिफ्ट जेव्हा 15-16 तासांवरती जाते तेव्हा तुमचं कुठेतरी तब्येतीचा मुद्दा सुद्धा समोर येतो. म्हणून कदाचित महिलांचा हा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो इथे. तुला काय वाटतं? तू एक डॉक्टर आहेस गीतांजली. जर आपण बघितलं सगळ्यांचे जे फिजिक्स आहे डिफरंट आहे आणि विमेन्सचं तर ऑफकोर्स मुलांपेक्षा खूप जास्त डिफरंट येते. त्याच्यामध्ये 5 दिवस तर आपले मासिक धर्मामध्ये जातात, ठीक आहे. आणि जरुरी नाही की प्रत्येकाला लाईक 4 to 5 डेज पिरियड्स वगैरे राहतील. विमेन आजकाल तर आपण बघतो PCOS PCODच्या एवढ्या जास्त आपल्याला प्रॉब्लेम्स बघायला भेटत आहेत की खूप जास्त. आणि अशा टाइम मध्ये लाईक 8 तास किंवा 12 तास अशा शिफ्ट करणं मुलींसाठी शक्यच नाही राहत. तर त्यामुळे जर आपण हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर ह्या शिफ्ट मुलींसाठी बरोबर नाही येतं. थोडंसं शिफ्टचा टाइम जो असतो तो कमी असायला पाहिजे, मला तरी असं वाटतंय. आणि डिपेंड करते की लाईक जर डेज वाईज वगैरे तुम्ही द्या, शूटचं पॅटर्न काय आहे त्यानुसार एक शिफ्टचं टायमिंग वगैरे असू शकते. कॉल टाइम सुद्धा आता मी जे शूट केलेले आहेत त्यामध्ये मला कॉल टाइम एकदम अर्ली मॉर्निंग लाईक सेटवर ते शूट जे आहे ते 6-7 ला सुरुवात असणार, बट त्यांनी आम्हाला ऑलरेडी 6 वाजल्यापासून बोलून घेतलं, सॉरी 4 वाजल्यापासून बोलून घेतलं. तर मला सेटवरती 4 वाजता पोहोचण्यासाठी घरून मला 3-2.5 तास टाइम मध्ये निघावं लागत होतं. आणि मोठ्या मोठ्या प्लेसवर लाईक मुंबई वगैरे सारख्या प्लेसेसवर ते आपण ट्राफिक वगैरे आपल्याला माहिती आहे, ट्रान्सपोर्टेशन वगैरे. तर त्यामुळे लाईक ती शिफ्ट जर 12 तासाची असेल तर अगोदरचे तुमचे 2-3 तास घरून निघण्यासाठीचे आणि नंतर तुम्हाला रिटर्न येण्यासाठीचे 2-3 तास, तो आरामात टाइम खूप जास्त जातात. 15-16 तास यातच 15-16 जातात. तास आणि त्यात आरामात. जर शूटिंग आणखी लांबलं तर मग आणि त्यातले हा, वेगळे लागले तर तास. हा, तेच ते. जर प्रॉपर टेक भेटले नाही तर परत रिटेक वगैरे होणार. त्यामुळे आणखी जो ड्युरेशन असतो तो समोर एक्सटेंड होत जातो. सो बिसाइड्स दिस मला एक याच्यामध्ये गोष्ट फार महत्वाची नमूद करावी लागते की इट इज अन एक्सपेन्सिव्ह अफेअर.
कुठलंही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधलं, मग ते सिरियल असो, शॉर्ट फिल्म असो की फिल्म असो, इट इज एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह अफेअर. त्याच्यामुळे तुम्हाला टाइम बाउंड राहण्याला पर्याय नाही आहे. तुम्हाला आउट ऑफ द वे जाऊन त्याला टाइम द्यायला. मग तू 8 दिवस काम कर आणि 15 दिवसाची सुट्टी घे ना. तू नको करू रॅपिडली काम. पण जेव्हा तुझं काम चालू आहे, यू कॅनॉट क्रिप अबाउट युअर टायमिंग्स बिकॉज एव्हरीबडी इज वर्किंग ऑन दॅट. एक माणूस सेट मधला नसणं याने खूप फरक पडत असतो. सो तुम्ही प्रोजेक्ट घेतानाच तुम्ही तो विचार करा, बिकॉज इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. प्रोड्युसरला खूप पैसे पडतात त्याचे. बजेट इज अ कन्सर्न. आणि दुर्दैवाने ना, लोअर हायरार्कीचे जे लोक आहेत, बिलो द लाईन बजेट वाले जे लोक आहेत ना, त्यांचं याच्यात खूप मरण होतं. तर त्याच्यामुळे चर्चेला हा मुद्दा येणं खरंच आवश्यक आहे. आणि याच्यातनं पर्सनली मला तरी असं वाटतं की याचं ना कुठेतरी त्याला त्या इंडस्ट्रीकडे पुश करण्यासाठी ते सगळे लॉज, लेबर लॉज असतील किंवा ह्युमन राईटचे लॉज असतील किंवा पे पेरिटी असेल. कारण आजही फिमेल काउंटर पार्ट हुएवर इज वर्किंग इन द इंडस्ट्री आर गेटिंग लोअर पे, एक्सेप्ट सिरियल्स. सिरियल्स मध्ये डेफिनेटली मुलींना चांगला पे मिळतोय, पण बिसाइड्स दॅट पे पेरिटी नाही आहे या इंडस्ट्रीमध्ये. मग इथे अमोदला काय वाटतं? अमोद, इथं जेव्हा आपण बघतो ओव्हर टाइम शूट्स जे असतात, तर ओव्हर टाइम आता इथे लेबर लॉ नसल्यामुळं काहीच जे नॉर्म्स आहेत लॉज वाले ते कुठेच लागू होत नाहीत, बरोबर? तर मग इथे जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा ओव्हर टाइम आपण जेव्हा काम करतो इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही सगळेजण ओव्हर टाइम काम केलेलं असेल, तू 15 वर्ष, तू बोललास की 15 वर्ष कंप्लीट करतोय इंडस्ट्रीतले, तर 15 वर्षात जेव्हा अनेक वेळा तू ओव्हर टाइम केला असणार, पण पे स्केल ओव्हर टाइमचा असतो का? म्हणजे तुला समजा 5,000 रुपये या एवढ्या एवढ्या शिफ्टचे मिळणार आहेत, तर तू त्याच्या डबल काम केलंयस, तर त्याचा पे स्केल तुला ओव्हर टाइम मिळतो का? ऍक्च्युली काय झालं होतं, नाव नाही घेणार, पण तिथे 1.5 दिवस शूट चालू होतं. 1.5 दिवस शूट चाललं होतं आणि आउटडोर शूट होतं. 1.5 दिवस शूट चाललं, 12 तासाच्याही वर 1.5 दिवस शूट चाललं. लक्षात घ्या. त्यामध्ये मग मी त्यांना म्हटलं की याचे पे मिळतील का मला, तर ते त्यावेळेस तर बोलले की हो मिळेल, म्हणे काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस आपण हे सगळे जे फॉर्म आहेत ते भरून देतो, पेचे फॉर्म आहेत ते भरून दिल्यानंतर ज्यावेळेस आपण ते पुढे जातो तिकडून ते काही देत नाही, 1 रुपया देत. जे तुमचे ठरलेले आहेत, आउटडोरला कसलं आलं म्हणजे, आउटडोरला कसलं आलं म्हणजे तिथे तुम्हाला राहण्याची सोय करतो आणि सगळ्या गोष्टी करतो. अहो पण तुम्ही त्या शिफ्टच्या, आम्ही जे वर्क आवर आहे आमचा त्याच्यात जास्त आम्ही जाऊन काम करतो, बरोबर आहे. पुन्हा पिळून काढताय ना? पिळून म्हणजे अक्षरशः पिळून वाळत घालून सगळ्याच गोष्टी करतो. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की जसं हे मगाशी म्हणले की समजा माझ्या पहिल्या जे सिरियल होती त्या सिरियलसाठी मी ठाण्यावरून मालाडला येतो, तर सकाळीचे माझं सुमित बोलला की 8ची शिफ्ट असायची, 9ची शिफ्ट असायची, 7ची शिफ्ट असायची, तर पॅकअप व्हायचं ते 11:30 नंतरच ना. 11:30 नंतर पॅकअप व्हायचं. मालाडवरून ठाण्याला जायला 2-2.5-3 तास लागतात. 2-2.5 वाजता पोहोचायचो, झोपणार कधी, परत सकाळी 4:30 वाजता उठून मला इकडे. आता दादर असं नाही म्हणत की मी मेहनत करायला रेडी नाही, मी रेडी आहे, पण किती आमचं लवकर, ज्यांना माहिती की आता सीन संपलेला आहे तर नाहीये आता पॅकअप करून टाका ना, तरी स्टँड बाय. हो का, आम्ही पर डे देतो. हे बोललं तर जसं सुमित म्हणला की बॅन होतं, असं माझ्यासोबत पण झालं. मी डिमांडिंग केली, अरे फार डिमांड करतो, सेम हा पैसे जास्त मागतो, मग मागणारच ना, कारण की मला एक्सपिरियन्स तसे आले. म्हणजे आता मी जर ते सांगतोय की हे आहे 10% जीएसटी वगैरे कटतो सगळ्याच गोष्टी, पण अजून एक मुद्दा, जसं म्हणलं की 8 आवर्स तर झाला, पण सिरियल मध्ये मेन म्हणजे तो मुद्दा अजून कोणी घेतलेला नाहीये. 3 मंथ बरं झालं, 3 मंथ. आता याच माझा फर्स्ट पेज होता, त्यामध्ये मला घरून पैशाचा सपोर्ट नव्हता. मी उसण्यापासून घेऊन कसं तरी केलं, तर या महिन्यातले 4 दिवसाचं पेमेंट मला 3 महिन्यानंतर मिळणार आहे, तर मी सर्वाइव्ह कसं करणार, विचार करत नाही. कारण तुम्हाला इंडस्ट्रीत यायचं तर तुमचा प्रश्न झाला, आणि त्यासाठी तुम्हाला कंटिन्युएशन मध्ये काम करत राहावं लागणार, तेव्हा कुठेतरी एक रक्कम तुमच्यापर्यंत येणार. हो. आणि जे म्हणतो
तिथे जे टेक्निशियन आहेत त्यांचं मन टू मन असतं. अच्छा, त्यांच्या कामं करून घेतात, त्यांना मिळतात त्यांना म्हणून. फक्त हे अभिनय क्षेत्रात झालं. अभिनेत्यांसाठी जे आहेत ते रूल्स नाही, इफ यू आर फ्रॉम म्हणजे तुमचं जर पेमेंट हे काढणार असेल, चॅनल काढणार असेल, तर टेक्निशियनला पण 3 महिन्याचाच रूल. हो, पण 90 दिवसांचा हा जो काळ आहे तो खूपच that's म्हणजे horrible. वाईट आहे हे. म्हणजे मुळात ह्या एका जाचक कायद्यामुळे यांच्या चॅनलच्या, कारण ही चॅनलची मनमानी आहे. हा. असं जगात कुठे असतं की 3 महिन्यांनी तुम्हाला पे करू? हो, खरं आहे ना. हे अत्यंत जाचक आहे आणि याच्यामुळे बरेचसे टॅलेंटेड लोक गिव्ह अप करतात. तुमचं खूपसं पोटेन्शियल टॅलेंट जे आहे फक्त तिथे सर्व्हाइव्ह करण्याची, कारण मराठवाड्यातनं, विदर्भातनं, इतर ठिकाणहून जाणारी जी मुलं मुली आहेत ना, एक तर मुंबईमध्ये तुम्हाला तिथे राहणं खाणं पिणं किती भयंकर महाग आहे, मुंबई खूप एक्सपेन्सिव्ह आहे. प्रचंड एक्सपेन्सिव्ह आहे, प्रचंड डिमांडिंग आहे. हम्म. आणि मुळात अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे, हा तुमचा दिसण्याचा धंदा आहे. हो, हा, तुम्हाला maintenance ऍक्टरचा जास्त आणि लागत ऍक्ट्रेसचा असेल. हा दिसण्याचा धंदा आहे. हा, हा. एक्झॅक्टली. मग अगेन इट कम्स टू हेल्थ ना, म्हणजे परत तब्येतीवरती येणार ना. हो, त्याच्याने मला माझी मित्रप्रवृत्ती आहे हम्म. ती वाढली. आता मला मायग्रेनचा त्रास जास्त सुरू झालेला आहे त्या गोष्टी. मग हाच मुद्दा बोलला पाहिजे ना, की एक कुठेतरी हे काहीतरी याचा तोडगा निघला पाहिजे ना. आता तेजस, तुम्हाला करायचंय बघ, बघा, तुम्हाला करायचं तर तुम्हाला यश होईल. हा ते तर आहेच. आपण बोलून किती जसं मग हा बोलला direct आहे. कामच नाही मग घरीच बसा. मग आता तेजसचा जर आपण मुद्दा बघितला तर तेजसनी टॉलिवूडमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, तेजसनी बॉलिवूडमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. सर्वात आधी तर मी तुला विचारेल की टॉलिवूड आणि बॉलिवूड मधला काय फरक जाणवला तुला काम करताना? खूप फरक आहे, खूप जास्त फरक आहे. काय माहितीये का, तिकडचे जे युनियन्स आहेत ते खूप जास्त स्ट्रॉंग. ओके, इकडे प्रत्येक कलाकाराची खूप जास्त काळजी घेतली घेतली जाते. जाते. आपल्याकडे नाईट शिफ्ट म्हटलं की 7 to 7, 8 to 8, आणि ते 8 to 9 पण होऊ शकतं, 8 ते 9 पण होऊ शकतं. हो, एक्झॅक्टली. यू डोंट हॅव द राईट टू से एनिथिंग. बरोबर. इकडे मी रिसेंटली जे काम करून आलो, जर नाईट शिफ्ट असेल, हम्म. संध्याकाळी 7 ते 2 AM, 2 AM, दॅट्स इट. 2 वाजता पॅकअप, आणि ते पॅकअप फक्त लीड आर्टिस्ट साठी नाही, तर इव्हन इट इज फॉर द स्पॉट बॉयर्स. हो, याच मुद्द्याला धरून मला जे बोलायचं होतं की जर तुम्ही सिने वर्कर्स ऍक्ट जो 1981चा आहे त्याच्याबद्दल जर आपण थोडंफार वाचण्याचा प्रयत्न केला, एव्हरी आर्टिस्ट म्हणतोय, आर्टिस्ट डज नॉट मीन अन ऍक्टर ऑर अन ऍक्ट्रेस, येस येस येस. इज लायबल फॉर अ पर्टिक्युलर वेज. ते पर्टिक्युलर पेमेंट त्यांना मिळालं पाहिजे, एक्स्ट्रा टाइमचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे. आणि जर म्हणजे सडनली जर एखादा प्रोजेक्ट थांबतं, टर्मिनेट केलं जातं, तर त्या आर्टिस्टला ग्रॅच्युइटी पण मिळाली. फॉलो केलं जात नाही. माझा मुद्दा असा आहे की आज जर तुम्ही चॅनल आणि प्रोड्युसर हे 2 मुद्दे जर आपण फक्त समोर ठेवले, तर या दोन्ही या कॅटेगरीमध्ये बसणाऱ्या सगळ्या लोकांनी एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर फॉलो केलंय. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला देतो. अदर पुनावालाचे 50% शेअर्स हे धर्मामध्ये, हो, सारेगमपचे काही शेअर्स हे संजय लीला वंचालीच्या प्रोडक्शन मध्ये, युनिव्हर्सल म्युझिकचे 30% शेअर हे फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंट मध्ये, विच इज थ्रू विच दे आर ऑल्सो गेटिंग, म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचा हक्क सुद्धा तुम्हाला मिळतो. म्हणजे आदर पुनावालाने आज जरी 50% शेअर धर्माचे घेतले असले तरी कुछ होता याचे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स त्याच्याकडे आहेत. तर माझा मुद्दा असा आहे की जर तुम्ही इतकं कॉर्पोरली त्या गोष्टीला ऍज अ चॅनल आणि ऍज अ प्रोड्युसर स्ट्रक्चर करत आहात, व्हाय नॉट आर्टिस्ट? बरोबर आहे. मग हे आर्टिस्टला का नाही? आणि अगेन हाच मुद्दा आहे जो मला जे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की दीपिका पडुकोण जे बोलल्या किंवा कंगना राणावतनी त्यांना ज्या मुद्द्यावर समर्थन केलं, त्याच्याने काय होतंय ना, इनडिरेक्टली एका सिलेक्टिव्ह कॅटेगरीच्या लोकांपर्यंतच ते पोहोचण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. वाय आर यू नॉट ट्राईंग टू रीच टिल द स्पॉट बॉय ऑर द टेक्निशियन ऑर द लाईट गाय? जेव्हा आपण मग हे मुद्दे झाल्यानंतर जेव्हा आपण हेल्थ बद्दल पण बोलतो ना, आय एम नॉट बीइंग जेंडर बायस्ड ओव्हर हिअर, पण जितके प्रॉब्लेम्स हे स्त्रियांना आहेत तितकेच प्रॉब्लेम आज इंडस्ट्रीमध्ये पुरुषांना पण काय आहे ना, वी डोंट हॅव द राईट टू कंप्लेंट, कारण आम्हाला खाज होती, आम्हाला कोणी बोललो नव्हतं की ऍक्टर हे सो कॉल्ड मर्द रोता भी नहीं है.
हे नॉर्म्स पण म्हटले होते की खुजली आपको हुई है तो आप ही को मिटानी पडेगी. पण जर तुम्ही स्टॅटिस्टिकल डेटा जर काढला तर आज असंख्य लोक हे या 12 14 तासाच्या शिफ्टमुळे मेलेत. कितीतरी टेक्निशियन्स हे शॉक. आय डोंट म्हणजे एक मी घेऊ शकतो का त्या मालिकेचं नाव, नंतर तुम्हाला पाहिजे तर कट करा. अच्छा. फिल्म सिटी मध्ये झालेला हा किस्सा आहे की एक जो टेक्निशियन होता, जो लाईट बॉय होता, तो इलेक्ट्रोक्युशनने गेला आणि त्याची बॉडी तो मेलाय हे शिफ्ट संपेपर्यंत कोणाला कळू दिलं नाही ओ की तो मेलाय. हे किती वाईट आहे. इवन जय Horrible मल्हारचा आहे. पण जो त्याच्यात प्रधानाचा रोल करणारा जो जय मल्हार मधला होता, तो बिचारा ह्याच्यातनं आपल्या गोरेगाव फिल्म सिटीतनं येता येता टू व्हीलर वरनं बाजूच्या खड्ड्यात पडला. त्याला सडन कार्डियक अरेस्ट झाला होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडल्यानंतर जेव्हा मॉर्निंग वॉकला लोक गेले तेव्हा लोकांना कळलं. तर हे कामाचं प्रेशर आहे. तुम्ही असे असंख्य असे मुद्दे आहेत किंवा असंख्य लोकांचे उदाहरणं असतील ज्यांना कामाच्या प्रेशरमुळे. मी स्वतः इथे बसलीये, जे मी आता आपण मागे बोलत असताना मी सांगितलं की येस वी हॅव टू पे द टोल. हेल्थचा जो टोल असतो तो आम्हाला पे करावा लागलेला आहे प्रत्येकालाच थोड्याफार अंशाने. आणि मग होतं काय की खूप तुमच्यामध्ये पोटेन्शियल असलं तरी जान है तो जहान है. एक्झॅक्टली, तुम्ही सोडणारच आहात ती गोष्ट. पण म्हणून मुद्दा हा आहे की दीपिका पदुकोण काय बोलल्या, कंगना रनौतने त्यांना काय बॅकिंग केलं, तेजस जसा बोलला त्याप्रमाणे ह्याला फक्त त्या एका सर्टन कॅटेगरी पुरतं न राहू देता आता लोकांनी खूप जेन्युअनली पुढे येऊन वाय कांट वी गो ऑन स्ट्राईक है ना. एक जण गेला स्ट्राईकवर किंवा एक जणांनी बोललं तर त्याला बॅन करतील. 100 लोक जेव्हा म्हणतील की आम्हाला नाहीच करायचंय तेव्हा तुम्ही काय करणार? तुम्ही AI जनरेटेड आर्टिस्ट आणणार का तिथे? मॅम इथे ना एक छोटासा इश्यू काय होता, तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे. हे पण आपण की आता जर तुम्ही ज्युनियर आर्टिस्ट किंवा फाईट मास्टर्स यांच्या जर युनियन्स तुम्ही बघाल ना तर या भयंकर स्ट्रॉंग आहेत. म्हणजे आता समजा मी आणि सुमित इकडे एक सीन करतोय जो एका नॉर्मल फोनवर शूट केला जातोय आणि मी सुमितच्या कानाखाली मारतोय आणि इकडनं जर एक फाईट मास्टर जाताना त्याने आम्हाला बघितलं तर तो आमचं शूटिंग थांबवू शकतो आणि आमच्यावर फाईन लावू शकतो की तू ह्याच्या कानाखाली मारली, फाईट मास्टर कुठे होता. ज्युनियर आर्टिस्ट जर क्राऊड मध्ये उभा राहत असेल तर त्याचा XYZ एक पर डे असतो. त्याने जर माईक जरी लावला ना तर त्याचा पर डे डबल केला जातो. जर तो पावसात भिजला तर तो अजून वाढला जातो. हे म्हणजे जे वरच्या लेवलचे थोडेफार, लेट्स नॉट इव्हन गो टिल दीपिका, म्हणजे आम्ही सुद्धा ज्या लेवलवर काम करतोय एक नॉर्मल माणूस, नॉट अस, मे बी नॉट अस बट बरीच जण माहिती, समजा पेमेंट लॅग झालं, 2-3 महिने पेमेंट आलं नाही आणि आहे माझ्या अकाउंटला 5-6 लाख रुपये समजा, का करू मी स्ट्राईक? नाही करणार. प्रत्येक जण हाच विचार करतो की छोड़ ना यार, वो पेमेंट आ जाएगा तब आ जाएगा, मेरे पास 5 लाख रुपये है. दिस इज द प्रॉब्लेम. बट सोल्युशन अगदी योग्य आहे, पण प्रॉब्लेम हा आहे. प्रॉब्लेम हाच. इकडे स्ट्राईकला उभं राहिलो ना तर मॅम येते, सुमित येते, एवढंच 5 जण आहेत, बाकी कोणी येणार नाही. का? माझं पुढं भरलेलं, मला गरज नाही. आणि अजून एक तोच मुद्दा, याला जर मी सपोर्ट केला आणि मी जर दिसलो, मी मला जर बॅन केलं तर काय माझं आयुष्य बरोबर होतं ना. मी तर 14 वर्ष करतोय, घालवतोय या गोष्टीमध्ये, तर मला तर त्याचं काही मिळत नसेल खरी गोष्ट आहे. काय याला सपोर्ट करू? खरं म्हणजे हा मुद्दा मीटू पेक्षा जास्त ग्रेव्ह आहे. हो ऍक्च्युली कारण इथे मेक सेन्स. पुरुष किंवा बाई असं असण्यापेक्षा ना इथे डायरेक्टली मरण कोणाचंही असू देत, ते एका माणसाचं मरण असणार आहे. हो. आणि जसं सुमित असो किंवा हा असो, अमोदनी जे मांडलं ना, तर त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ना, आम्ही ज्या कॅटेगरीत पडतो, वी आर लाईक, आय एम सॉरी टू से बट वी आर बीच का बंदर. वी आर बीच का बंदर. म्हणजे ना आमची आणि आम्ही संघटना नाही बनवू शकत. कारण मग तिथे मग काय होतं, तुम्ही कोकणवाले, तुम्ही मराठवाड्यातले, तुम्ही नाशिकवाले, विदर्भाचे, तुम्ही विदर्भवाले. लॉबिंग आहे ती फार खतरनाक आणि वाईट लॉबिंग आहे. ही लॉबिंग एरिया वाईजच नाही, ही कम्युनिटी वाईज सुद्धा आहे, जाती वाईज पण आहे. बिलकुल. हो मग आता हा ठाण्याचा ठाणेकर लॉबी,
हा इकडचा आहे ती इकडची lobby. त्याच्यापेक्षा जातीवरून पण जज करणारे भरपूर लोक आहेत ना आपल्या अं, आजूबाजूला. हा मग हो. जातीवरचं फारसं नाहीये I would say ते आता इंडस्ट्रीमध्ये. इंडस्ट्रीमध्ये जातीवरून पण- नाहीये फारसं. हम्म. पण आता lobby ही ठाणेकर हा. तू तिकडे जाय तिकडे जमत. Area wise lobby. तू ह्या प्रोडक्शनचा तर त्याच प्रोडक्शनच कर. कॅम्पिंग आधीपासूनच आहे, पण ते आता इतक्या वाईट लेवलला पोहोचलेलं आहे ना, की काम न देण्यापर्यंत त्याची मजल गेलेली पण आहे. मग तेजस्वी आणि मगाशी हे खूप वाईट आहे. सी, जज मी फॉर माय वर्क. जज मी फॉर माय वर्क. इफ मी बकवास काम करते, नका घेऊ मला. बरोबर, मग मला माझी लायकी कळेल ना, मी जाईन माझ्या गावाकडे निघून. नाहीतर मेहनत But- घेईल. हम्म. माझ्यात लायकी असूनही जस्ट बिकॉज आय डोंट बिलॉंग टू अ सर्टन लॉबी, आय विल नॉट गेट अ टाइम. मी ऑलरेडी सर्च केलं सकाळी. अक्षय कुमार नाव होतं, अक्षय कुमार, अजय देवगण, बरेचसे कलाकार आहेत जे प्रॉपर 8 तासच काम करतात. हो. स्वतः मी सिनेमेटरच्या सेटवरती होतो, स्वतः ते बघितलं. प्रमोट पण करतात की 9 वाजता झोपतो, 3 वाजता उठतो. मी स्वतः हा. सिनेमेटरच्या सेटवरती होतो. हा. अजय देवगण सर करेक्ट 9 वाजता येतात. 9 वाजता त्यांचं शूट 10-10:30 पर्यंत चालू होतं. 10-10:30 शूट सुरू झालं. करेक्ट 4-4:30 पर्यंत तो माणूस निघून जातो. मग इथे दीपिकाच्या स्टेटमेंटला समर्थन करताना कंगना हे पण म्हणाली की जेव्हा आमचा स्ट्रगलचा पिरियड होता, जेव्हा आम्ही तरुण होतो, जेव्हा आमच्यामध्ये जोश होता, तेव्हा आम्ही 12-12, 15-15 तास शूट केलेला आहे म्हणून. हे कंगनानी पण त्याच्यासोबत बोललेलं आहे. आणि त्याच्यानंतर ती दीपिकाचं जेव्हा सांगत होती, ती दीपिकानं ते कमावलेलं आहे. दीपिकाने सुरुवातीला सुद्धा 15-15 तास काम केलेलं आहे आणि ते कमावलंय आणि ती डिझर्व करते 8 तासांची शिफ्ट. म्हणजे तुम्ही कुठेतरी एका बाजूला हे पण सांगताय की तुम्हाला 15 तास तुम्हाला करावेच लागतील कष्ट. पण मगाशी जसं यांनी टॉलिवूड बद्दल सांगितलं, मग टॉलिवूड मध्ये जर काही नियम लागू केलेले असतील तर मग ते बॉलिवूड मध्ये लागू करायला कोण अडवतंय? इथे अडतंय काय नेमकं? काय वाटतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, खरं जर सगळे जर मान्य करतील तर मालिका किंवा फिल्म करताना आपल्याला 8 तासांची शिफ्ट जे म्हणतो ना, 8 तासांची शिफ्ट तुम्ही ऍक्टरची कुठून मोजणार आहात हे बघावं लागेल. तो आल्यापासून मोजणार आहात तर त्याच्या मेकअपला किती वेळ लागणार आहे. काही मेकअप असे असतात की 4-4, 5-5 तास पण लागतात त्यांना. हो. तुम्ही ती शिफ्ट कुठून मोजताय? कॅमेरा रोल झाल्यापासून मोजताय का तो सेटवर आल्यापासून मोजताय? हे 8 तास कुठून मोजणार आहेत तुम्ही? तर मला वाटतं की ते. आणि दुसरी गोष्ट, जर कॅमेरा रोल झाल्यापासून तुम्ही 8 तास मोजता आहात ना, तर मग ते मेकअप आर्टिस्ट साठी जस्टिफाईड नाहीये. बरोबर बरोबर बरोबर. ती शिफ्ट टेक्निशियन साठी ते योग्य नाहीये. मग कुठेतरी अन्याय होणार. दुसरी गोष्ट, 8 तासांची जी आहे ना, 8 तासांची शिफ्ट ही सफिशियंट आहे जर प्रामाणिकपणे सेटवर काम झालं तर. जर आय टेंड टू डिफर हिअर, कारण बरेचसे माझे लाइटिंग असं असतं ना की जे इट टुक मी 2 to 3 hours लाईट अप. जर मला एक सर्टन मूड सेट करण्यासाठी किंवा काय करायचं असेल तर इट टुक मी आराम से, मला 3 तास तर लाईट कुठेच जात नाही लाईट साठी. फिल्म साठी अगदीच योग्य आहे. नाही, सिरियल मध्ये पण. मॅम डेली सोप्स मध्ये 2 ते 3 तास लाईट साठी लागले तर अर्ध्या लोकांना अटॅक येईल सेट हो. बिकॉज वाट लागून जाईल म्हणजे. नाही, आणि ते तिथे specific एका सुद्धा space काय मध्ये shoot असतं केलेलं असतं ना. तिथे मग माझ्याकडे वर्कफोर्स जास्त असते. सिरियलच्या सेटवर जे आहे ना, तिथे वर्कफोर्स मॅनेज केलेली असते. त्याच्यामुळे जे काम मला तिथे, आणि तिथे एवढं क्रिएटिव्ह कामच लागत नाही. सगळ्यात महत्वाचं सिरियल्सच्या सेटवर. बाय ऑल मीन्स. आता अमोद आणि गीतांजलीनी पण मुद्दा उपस्थित केला की जर शिफ्ट या टाइमची असेल तर तुम्हाला या टाइमला निघावं लागतं. किंवा अमोद जसं बोलला की ड्युरिंग द शिफ्ट जर एखादा त्याचा सीन शूट झालेला आहे तरी सुद्धा त्याला पॅकअप केलं जात नाही, कारण त्याची शिफ्ट संपायची बाकी आहे. सगळं त्याचं काम ओके आहे, ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे डिरेक्टर कडून किंवा सिनेमॅटोग्राफर कडून किंवा जो डीओपी आहे त्याच्याकडून. पण हे डिरेक्टरने सांगितलं त्याच्या अर्ध्या तासानंतर सांगितलं जातं. लोक आणि आपण तर प्रोडक्शनला विचारलं, थांबा डिरेक्टरने सांगितलं असं होतं. बरोबर. एकदा डिरेक्टरने सांगितलं ना, मग त्यांना सांगावंच लागतं. अच्छा. पण तोपर्यंत तर थांबावंच लागेल ना. हो, पण जर डिरेक्टरला भरपूर काम आहे. डिरेक्टर काय, तू पुढचं सीनचं बघेल, पुढच्या शॉटचं बघेल, काय करेल ते शेवटी प्रोडक्शन वाला येऊन विचारत तेव्हा जाऊन अरे हा. मग शेवटच्या अर्ध्या तासात, 8 तासाच्या शिफ्टच्या शेवटच्या अर्ध्या तासात जर एखादा तुझा सीन शूट होतोय आणि त्याचा अप्रुव्हल मिळायला जर पुढचे 2-3 तास लागले तर तुला स्टँड बाय राहावं लागतं.
मग काय प्रॉब्लेम आहे? इथे ना आय थिंक अमोल खूप रेझोनेट करेल माझ्या या स्टेटमेंटची. इथे हे भरपूर प्रोटोकॉल त्यांना फॉलो करता येतात बरं का. म्हणजे उदाहरणार्थ जसं अमोल बोलला की समजा याचा सीन किंवा माझे जर झालं असेल, मी समजा दिग्दर्शकाकडे गेलो की सर काय नाही, माझ्या साईडने ठरलं. माझ्या side ने, माझ्या साईडने ठरलंय, प्रोडक्शन तुला सांगितलं. मग आम्ही ईपीकडे जाणार की सर ऐका ना, तुमचं झालं थांबून जरा डिरेक्टरकडनं कन्फर्म त्यांनी सांगितलं. पण त्यांनी सांगितलं नाही, मला अजून नाही सांगितलं. मग तुम्ही विचारणार थांब मी जातो जरा एवढं काम संपू दे, हे काम संपायला 1 तास लागला. मग तो जाणार सर याचं काय 1 मिनिट थांब, मी टेक मध्ये याचं काय थांब 5 मिनिटात कन्फर्म. त्या 5 मिनिटाचा अजून 1 तास होईल. हे इतकं खेळवत राहतात ना, इतकं खेळवत राहतात. आणि म्हणजे we are setting this particular thing. अजून एखाद्या प्रोडक्शन मधलं काय म्हणलं मग हे टॉलिवूड मध्ये तुला फेस करावं नाही लागलं? नॉट ऍट ऑल, नॉट ऍट ऑल. इथे नाही. किंवा म्हणजे टॉलिवूड तर ठीक आहे, टॉलिवूडचा मला म्हणजे एक एक्सपिरियन्स आहे. बट मी आज सकाळी असोसिएशन ऑफ मल्याळम आर्टिस्ट अम्मा हे त्यांचं आहे त्याच्याबद्दल पण वाचत होतो. त्यांनी पूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त रेग्युलेट केल्या गोष्टी, वेजेसला घेऊन, ग्रॅच्युइटीला घेऊन, कॉम्पेन्सेशनला घेऊन, सेफ्टीला घेऊन, टेक्निशियन असो, आर्टिस्ट असो, सगळ्यांना घेऊन. आज मल्याळम सिनेमा कितीतरी लोक फॉलो करतात. काय काय आर्टिस्ट त्यांच्याकडनं पुढे येतात का? बिकॉज दिस इज द रिझन. जर मला एका पर्टिक्युलर प्रोडक्शन हाऊस कडनं एक सेफ्टी फिलिंग, एक सेफ फिलिंग येते, तर मग मी अजून जीवातून काम करेन ना. जर तो आपल्याला नाही आला तर मग माणूस कसा काम करेल? आणि तुम्हाला मी सांगू का, जे डेली सोप्स मध्ये आम्हाला पण वेगवेगळ्या फिल्म्स मध्ये काम करायचंच आहे. पण रिसेंटली मी एक कॉन्ट्रॅक्ट साईन केला, म्हणून मी तुम्हाला सांगतो एकही क्लॉज आर्टिस्टच्या साईडने नाही, एकही क्लॉज नाही. एक्झाम्पल देऊ शकतोस? एक्झाम्पल मी तुम्हाला खूप छान एक्झाम्पल देतो की आर्टिस्टने वेळेवर येणं, शिफ्ट संपायच्या अगोदर जाणं, सॉरी शिफ्ट संपल्यानंतर जाणं, अमुक करणं तमुक करणं. एक खूप फनी क्लॉज मी तुम्हाला सांगतो की the production house has the right to terminate your agreement at any given time. ओके? पण जर आर्टिस्टने मध्ये जर त्याला वाटलं की अरे बाबा मला इथे योग्य वाटत नाहीये, मला ही मालिका सोडायची, 5 लाखाचं कॉम्पेन्सेशन द्या. ओ माय गॉड. म्हणजे तुम्ही टर्मिनेट करू शकता, आर्टिस्ट टर्मिनेट का नाही करू शकत? आणि वाईट वेळ तर इतकी अशी आली, फ्रँकली स्पीकिंग, हा म्हणजे तुम्ही माझं इगो म्हणा, सेल्फ रिस्पेक्ट म्हणा, मूर्खपणा म्हणा, मी तर एक्स्ट्रा शिफ्टचे पैसे पण मागत नाही. कारण टेक्निकली 12 तासाच्या नंतर 1-1.5 तास जर पुढे झाला तर तुम्हाला 1.5 शिफ्ट मिळाला पाहिजे. आता काय केलं जातं माहितीये, जो काही तुमचा XYZ पर डे असेल दॅट इज डिवायडेड बाय 12 आवर्स. मग त्याच्यात तुम्ही किती एक्स्ट्रा तास काम केलं, मग ते काय 500-600 रुपये, कोणासाठी 1000 रुपये ते तुम्हाला दिले जातात. कशाला घ्यायचे तुम्ही पैसे? असंच वाटतं. दिस इज द पॉइंट. इतकं म्हणजे हे व्हायला सगळं नसत्या ठिकाणी प्रोटोकॉल फॉलो केले जात आहे, तिकडे करायला पाहिजे, तिकडे काहीच नाही. मग अशी सुमित म्हणला तसं शिस्त लागणं जास्त गरजेचं आहे. एक्झॅक्ट. तुझा एक्सपिरियन्स? एकंदरीतच मला असं वाटतं की साऊथ इंडस्ट्री जी आहे ती बेटर ऑर्गनाइज्ड आहे. त्याच्यानंतर साऊथ इंडस्ट्री मधला जो एकंदरीतच आर्टिस्ट पण तिथले आणि आर्ट फॉर्म कुठलाही असो तिथला, त्यांना ते एकंदरीतच आर्टिस्ट कम्युनिटी विषयी जो काय आदर आहे ना, साऊथ इंडियन पूर्ण साऊथ इंडियन काय म्हणू आपण, तो पूर्ण विभाग जो आहे आर्टिस्ट कम्युनिटी विषयी जो रिस्पेक्ट आहे, किंवा जे त्यांनी ते डोक्यावर ठेवलेलं आहे की ज्याला आपण म्हणतो वक्ता दस सहस्त्रेषु, अशा पद्धतीने ते लोक आर्टिस्ट कडे पाहतात. आणि जसं तुम्ही नॉर्थ कडे यायला लागता तसं पूर्ण एक्सप्लॉयटेशन आहे. म्हणजे तू आता महाराष्ट्राची हे म्हणते किंवा मराठी इंडस्ट्री म्हणू, याच्यापेक्षा वर्स्ट कंडिशन तुझी भोजपुरी आणि त्या इंडस्ट्रीची आहे, याच्यापेक्षा वर्स्ट कंडिशन पंजाबी इंडस्ट्रीची आहे. म्हणून ह्या इंडस्ट्री जगाच्या पाठीवर कुठे काही नावाजण्यासारखं कामच नाही, कारण एंटरटेनमेंट व्हॅल्यूला इतकं अवाजवी महत्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे आर्टिस्टिकही काही त्या इंडस्ट्रीमध्ये घडत नाहीये, निव्वळ एक्सप्लॉयटेशनवर हे सगळ्या गोष्टी जात आहेत. त्यामुळे आपल्याला ना कुठेतरी एक पूर्ण इंडस्ट्री म्हणूनच टेक अ पॉज अँड थिंक की आपण चाललोय कुठे, जातोय का. साऊथ तुम्ही कंटेंट जरी साऊथ इंडस्ट्रीचा पाहिला, सिरियल्स असोत किंवा साऊथच्या फिल्म्स असोत, तर कंटेंट वाईज दे आर व्हेरी रिच, इनोव्हेशन वाईज दे आर व्हेरी रिच. सगळ्याच गोष्टीने ते खूप छान ऑर्गनाइज्ड काम करतात.
फक्त एक कारण आहे त्याचं, ते म्हणजे आर्टिस्ट प्रती असलेला रिस्पेक्ट, रिस्पेक्ट. जो इथे प्रचंड लॅकिंग आहे. आपल्याकडे तर ना लाईक आता तुम्ही स्ट्रगलिंग ऍक्टर आहात, जोपर्यंत तुमचं एक चांगलं नाव होत नाही, सुपरस्टार तुमच्या नावाच्या समोर जोपर्यंत लागत नाही, तुम्हाला ऍक्टर समजतच नाही. हा ठीक आहे, करत आहे काहीतरी वगैरे, म्हणजे लाईक रिस्पेक्ट नाहीये सुरूच्या स्ट्रगलिंग फेज मध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंडस्ट्रीमध्ये लाईक एवढी ग्लॅमरस आहे, प्रत्येकाला असते की मला तिथे जायचं आहे, मला कॅमेरा फेस करायचा आहे, मला प्रत्येकाचं एक असते की माझं एक स्वप्न आहे, मला ऐश्वर्या राय बच्चन बनायचं आहे, मला अमिताभ बच्चन बनायचं आहे. सो अशा टाइप मध्ये पण तिथे जेव्हा आपण स्ट्रगल करायला जातो, त्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नाही. आणि त्यांचं बोलणं राहते की ठीक आहे, आमच्या समोर तर खूप सारी लाईन लागलेली आहे, तू नाही तर दुसरं कोणी. ते मला तर याच्यात ना मला थोडस आपण लीग सोडून एक मुद्दा आहे, पण मला एक हे विचारायचं की आता ना एक नवीन झालंय, इन्फ्लुएन्सरचा इन्फ्लुएन्झा झालेला आहे इंडस्ट्रीला. एक्झॅक्टली, म्हणजे आता तू किती टॅलेंटेड आहेस याच्यापेक्षा तुला फॉलोवर किती आहे, तू किती झापूक झुपूक. सोबत झालं ना ते. ओके. प्रोडक्शनचं नाव नाही घेणार, पण मला विचारलं, मला डायरेक्ट आलं फोन, ऐक ना, अरे आपण एक सिरियल करतोय. म्हणलं अरे वा, असा असा रोल आहे. हो हो चालेल करूया. बरं ऐक ना, मला फक्त तुझं ना इंस्टाग्रामचं लिंक पाठवशील का जरा? पण मी 15 वर्ष झाले, IMDb आहे माझं, इंस्टाग्रामचं पाठव. ठीक आहे, आता माझे काही एवढे फॉलोअर्स नव्हते, दुसऱ्या दिवशी फोन. म्हणजे तुम्ही शिकून आलात त्याला व्हॅल्यू नाहीये, तुम्ही किती टॅलेंटेड आहेत तुम्ही त्याला किती पण नाहीये. टॅलेंटेड आहात त्याला व्हॅल्यू नाहीये, फक्त रीच. तुम्ही किती छान क्रिंज करू शकता, काय कंटेंट देऊ शकता आणि काय. म्हणजे सी, मुळात आपण राऊंड अबाउट करून परत तिथेच येतोय की याला शिस्त लागली पाहिजे. जो सुमितचा आधीचाच मुद्दा होता की याला शिस्त लागली पाहिजे, याला काहीतरी, याला ऑन पेपर आणा. पण आता तो विषय झाला ना की मागायला घंटा बांधणार. बांधणार कोण? जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, शिस्त का लागत नाही सांगतो मी. चॅनल एक मालिकेचा एक एपिसोड बनवायला 10 रुपये देतं समजा प्रोडक्शन हाऊसला. एक गीते नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे समजा, आपण समजू. कारण तर चॅनलने ह्यांना 10 रुपये दिले की तुम्हाला एका एपिसोडचे 10 रुपये. हे तुम्हाला एक एपिसोड एका दिवसात काढायचा आहे. आता हे काय शहाणपणा करतात, एका दिवसात 2 एपिसोड काढतात. हा, त्याच्यातही ते काय करतात की एका दिवसात 2 काढणार. बरं मग तुम्ही 2 काढताय तर मग 10 रुपये तरी लावा ना. नाही, एक एपिसोड करणार 6 ते 7 रुपयात आणि पळवणार ऍक्टर सगळ्यांना, म्हणजे टेक्निशियन सगळ्यांना पळवणार. मग सकाळी शिफ्ट 6ची असते, 5:30 ला बोलवतात. बरं 5:30 ला बोलवल्यानंतर सुद्धा टेक्निशियनलाही काही कळत नाही की आता काय करायचं, कारण डिरेक्टर आलेला नसतो. स्क्रिप्ट, गरम स्क्रिप्ट हातात येतात, गरम झेरॉक्स मारून. हा गरम सीन येतो. अरे ह्याला काही आहे का नाही अभ्यास, हे कुठं होणार आहे, कधी कुठं उभं राहणार आहे, काय राहो बापा नाट्यासारखा आणि कर सुरू. हेच होतं. दुसरी गोष्ट जी शिस्तबद्दल ना अजून एक महत्वाची, की ना तुम्ही अगदी साधी एखाद्या कंपनीमध्ये काम करणारी वर्कर असेल ना, साधी म्हणजे सगळे काम महत्वाचे असतात, पण समजा साफसफाई करणारी एखादी व्हिडिओकॉन कंपनी आहे, स्कोडा कंपनी, तिथे साफसफाई करणारी एखादी कर्मचारी आहे, तर तिला पण कंपनीत सोडायला आणि परत आणून सोडायला गाडी असते कंपनीची. इथे ना गोरेगाव फिल्म सिटीमध्ये तुम्हाला सांगतो, रात्री 12-1 वाजता मुली पावसात पायी जातात कुठपर्यंत, गेटपर्यंत, रिक्षा लागत नाही. ते इतकं एकतर तिथे वाघांमुळे तिथे सांगितलेलं आहे की रात्री फिरू नका म्हणून, पण मुली पॅकअप झाल्यानंतर लहान 20-25 वर्षाच्या मुली अशा पायी जाताना दिसतात पावसात. प्रोडक्शन हाऊसला ते तुम्ही ऑर्गनायझेशन म्हणून सोडून द्या, पण माणूस म्हणून पण तुम्हाला वाटत नाही की बाई तू कशी जाणार आहेस, तू कुठे जाणार आहेस, कशी जाणार आहेस, तू राहतेस कुठे, काही नाही. बरं दुसरी गोष्ट महत्वाची, एक छोटी गोष्ट करू शकतात ना ते, की आता माझं रात्री 1:30 वाजता पॅकअप झालंय आणि सकाळी 6 ला परत माझं कॉल टाइम आहे. अरे मग मुली इथं झोपा ना, हे करू शकतात ना ते, नाही करत ते. मग ती पोरगी गोरेगावहून ठाण्याला जाणार, 2:30-3 ला पोहोचणार, 2 तास झोपणार, सकाळी 5 वाजता उठून येणार, पण तिला तिथं झोपू देणार नाही. नाही वो हमको बोला है बंद करने को. अरे कोणी सांगितलेलं नसतं. म्हणजे जाणं येणं सोड, तिथे वॉशरूम सुद्धा क्लीन नसतं. दिस इज दॅट्स द वर्स्ट पार्ट ऑफ इट. म्हणजे तुमची जी कोण ऍक्ट्रेस तिथे असणार आहे, त्या ऍक्ट्रेसची तुम्हाला थोडंसं
घसट वाढवून आणि हे करून खूप गयावया करून तिची व्हॅनिटी वापरण्याची किंवा तिचं ते मेकअप रूम वापरण्याची तुम्हाला हे परमिशन घ्यावी लागते. आणि त्यातही चला हेअर ड्रेसर असेल किंवा तिचा स्टाफ असेल तर ती त्यांना घेऊ पण देईल. पण आमच्यासारख्या टेक्निशियन मुलींना तर हमने बोला था क्या, हमने बोला था क्या. म्हणजे ते परत तब्येतीचा मुद्दा येतो ना. मग इथे असंही म्हणतात लोक की बाबा मग मुलींसाठी तुम्ही वेगळे रूल्स तयार करा. मुलींच्या ज्या गोष्टी केअरिंगच्या आहेत म्हणजे स्वच्छ वॉशरूम म्हणजे आता बर्थ राईट आहे की तुम्हाला वॉशरूम्स मिळणं ते क्लीन पण तिथे गरज आपली आहे त्यांची नाही. आपल्याला ऍज अन ऍक्टर हे फार महत्वाचं म्हणजे सोप्या आम्ही तुम्हाला नाही इन्व्हाइट करू. हा. तुम्ही आलात. तो अप्रोच कसा आहे सांगतो मी तुम्हाला. अप्रोच कसा आहे की मी एक सिनेमा करतोय, मला 10 कलाकारांची गरज आहे, असा अप्रोच पाहिजे ना. अप्रोच कसा आहे, मी एक सिनेमा करतोय, 10 कलाकारांना माझ्या सिनेमाची गरज आहे. असं मग परत इथे शिस्तीचा मुद्दा येतो. म्हणून या सगळ्यांनाच ना ऑन पेपर असण्याची, जर तुम्ही याला फिल्म इंडस्ट्री म्हणत आहात, एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणत आहात, तर त्या इंडस्ट्रीचे काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत याच्यावर एकदा अगदी वरपासून खालपर्यंत चर्चा झाली पाहिजेत. आणि त्याचं एक काहीतरी एक संविधान बनणं फार आवश्यक आहे. बरोबरच. एक रन करणार आहे ना फक्त लाईक तेच ते जे प्रोडक्शन आहे. सपोज माझं XYZ प्रोडक्शन आहे तर ते माझ्याच मनावरती चालणार. वरतून कुठली एक अशी टीम नाहीये की हे सगळं इंडस्ट्रीमध्ये जेवढे काही प्रोडक्शन आहेत वगैरे ते त्यांना बघणार, त्यांना पूर्ण मेंटेन करणार, त्यांच्यावर ते लक्ष ठेवणार. नाही, हे फक्त आपल्या मनावरती म्हणायला काम महामंडळ चालतं. आहेत, हम्म. बरेचसे म्हणायला असोसिएशन्स आहेत, पण हे सगळे ना प्रोड्युसर धार्जिण आहेत. आणि प्रोड्युसर धार्जिण असं जेव्हा मी म्हणते तेव्हा मी खूप जबाबदारीने म्हणते की ठरलेले, त्यांचे ठरलेले जे प्रोड्युसर्स आहेत. कारण आज जर नवीन एखादा निर्माता उभा राहण्याचा प्रयत्न करत असेल तर तो उभाच कसा राहू नये याचेही फार छान प्रयत्न केले जातात. हे सगळंच होण्यामागचं कारण हे आहे की याला कुठेही संविधान नाहीये, याला कुठे रूल्स अँड रेग्युलेशन्स आज तगायत कुणी बनवण्याचा प्रयत्न केला नाही. ज्यांनी कुणी कधी बनवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ते जुजबी एका सर्टन मुठ्ठीभर लोकांच्या अधिकारांचा त्याच्यामध्ये विचार केला गेला. जसं की याने सांगितलं की अग्रीमेंट बनतं का? हो बनतं. पण मग त्या अग्रीमेंट ते फेअर अग्रीमेंट आहे का? तर नाहीये ते बायस्ड fair. आहे त्याला कम्प्लिटली. घेऊन मी वन साइडेड आहे. त्याला घेऊन मी कुठल्या ह्याच्यामध्ये जाऊ शकते का? दरवाजा कुठल्या एजन्सीचा ठोठावू शकते का की हे अनफेअर आहे आणि हे मला चेंज करून हवंय? चेंज करणं हवंय. तर मला कुठली माझी ज्युडिशरी मला त्याच्यामध्ये हेल्प करणार आहे का? नाही करत. आणि हे प्रत्येक करणं प्रोडक्शन शक्यच हाऊसचे नाहीये कारण ते सेपरेट रूल्स असतात का? असे खूप केसेस पडलेत ज्यावरती ऍक्टर्सचे, प्रोड्युसरचे किंवा दुसरे जे कोणी असतील सगळ्यांचे पैसे थकवले. ते बिचारे आज अजूनही कोर्टाच्या पायऱ्या दिसतात. तिथं कुठेही निकाल लागलेला नाही. ते का होतं 3 महिन्याचं सांगतो. ते पहिली सगळ्याला माहित असेल ते की चॅनल तुम्हाला 1 महिन्यानंतर पेमेंट करतं. प्रोडक्शन हाऊसला 1 महिन्यानंतर पेमेंट करतं. प्रोडक्शन हाऊस ती रक्कम खूप मोठी असते, खूप मोठी. प्रोडक्शन हाऊस ती रक्कम स्वतःच्या बँकेत ठेवतं 2 महिने आणि 2 महिन्याचं व्याज खातं आणि मग त्या ऍक्टरला पैसे दिले जातात पुढचे. दिस इज काहीच नाही म्हणजे असं नाही की पैसे ऍक्टरला सगळ्यात शेवटी. बरं मला तर अजूनही अनुभव नाहीये 3 महिन्यात पैसे आल्याचा. म्हणतात 3 महिन्यात पैसे. म्हणजे आणखी लेट होतं. मागावं लागतं, फोन करावं लागतो. सर 3 महिने झाले. मग हे तर तीन महिन्याच्या काळामध्ये समजा 15 प्रोडक्शन हाऊस मध्ये तुम्ही काम केले तर त्यांचं पूर्ण लिहून ठेवावं लागत असेल. रेकॉर्ड प्रॉपर याला फोन करायचा याला त्याने फार फरक पडेल असं नाही. सिरियल मध्ये काम करतोयस ना, दुसऱ्या प्रोडक्शनला नाही काम करायचं. अग्रीमेंट साईन असते. 3 महिने नाही. क्लिअर कर की 3 महिने टेलिकास्ट नंतर हा? म्हणजे हा, shooting बरोबर, मध्ये बरोबर. 2-3 ऐक, ऐक, महिने ऐक. अच्छा, चालू ओ असेल. ओ आता आपण जे बोलतोय ते कधी टेलिकास्ट होईल? 4-5 दिवसांनी करेल. हा 4-5 दिवसांनी, 8 दिवसांनी. हो 2-3 दिवसांनी समजा. चल, हा 8 दिवसांनी बघू. 8 दिवसांनी. हा पुढच्या रविवारी टेलिकास्ट झालं. हम्म. मग त्या पुढच्या तिथून रविवारी पुढचे 90 दिवस. 3 महिने. इकडचे 90. मग मी आतापर्यंत हे IQ माहिती होती माझ्याकडे ही की 3 महिन्यानंतर तुम्हाला पैसे मिळतात. मला वाटलं की आज समजा मी काम केलंय तर आजचे 3 महिन्यानंतर मिळतील. टेलिकास्टच्या 3 महिने. हे सगळं आपण जे बोलतोय हे ज्यांना थोडंफार नाव मिळालेलं आहे, ज्यांचं आता टॅलेंट थोडं सिद्ध झालेलं आहे आणि अशा सगळ्यांच्या विषयी आपण बोलतोय. बरं, इंटर्नशिप साठी जो विद्यार्थी जाणार आहे इथून किंवा
एक तर त्याला पहिलं टॉर्चर चालू होईल, जे मी पण फार फेस केलेलं आहे. अच्छा, इन्स्टिट्यूट से आया है क्या? सीख के आया है तू? हा. सो हे आहे. पण मुळात आता तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टरची डिग्री नाही घ्यावी लागत. तुम्हाला इंजिनियर होता तुम्ही डिग्री नाही घेत. अहो साधं सोडा, एक फार छान उदाहरण नेहमी आम्हाला दिलं जातं ते म्हणजे आपण कटिंग करायला जातो. काय आहे त्याच्यात? केस कापायचे. कोरोना काळात किती हेअरस्टाईल केल्यात आपण. हं? तिथे सुद्धा तुम्हाला जर एक स्किल्ड प्रोफेशनल लागत असेल, तर तुम्ही ह्या इंडस्ट्रीला अनस्किल्ड म्हणून त्याला ते इंडस्ट्री न होण्यामागचं हे एक महत्वाचं कारण आहे. कारण इथे अनस्किल्ड वर्कर आहेत. असं त्यांनी सिद्ध केल्यामुळे ही कधीच इंडस्ट्री पण होऊ शकत नाही. पण का? मग आता तुम्ही जर पाहिलं तर आज महाराष्ट्रासारख्या ठिकाणी कमीत कमी 15 ते 20 इन्स्टिट्यूशन्स असे आहेत, ज्या तुम्हाला नाटक, सिनेमा शिकवतात. मग इथून जे पास आउट होऊन गेलेली मुलं आहेत, का त्यांना तुम्ही प्रॉपरली ऑन बोर्ड घेत नाही? कारण आज जेव्हा आता मी गेली 7-8 वर्ष झाले इथे प्रोफेसर म्हणून पण काम करतेय सिनेमॅटोग्राफीची. तर मला प्रत्येक वेळेला त्यांना ते सांगावं लागतं, की माझी इंडस्ट्री अनऑर्गनाइज्ड इंडस्ट्री आहे. इथे माझ्या मुलांना प्लेसमेंट होत नाही. तर ते मला समोरून नॅकवाले विचारतात, की प्लेसमेंट होत नाही? जॉब गॅरंटी नाही तुमच्या ह्याच्यात? मग तरी मुलं कशी येतात तुमच्याकडे? मग तुम्ही कसं दाखवणार? प्लेसमेंट कसं दाखवणार? तुम्ही काय दाखवणार कसं? तर हे खूप विशियस सर्कलमध्ये ही इंडस्ट्री सध्या पडलेली आहे. प्रोफेशनल वर्कर्स नाहीयेत, स्किल्ड वर्कर नाही. आणि आय एम क्वाईट शुअर आता इथे ही जर सोडली तर आमच्यापैकी प्रत्येक जण हे कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर कुठल्या ना कुठल्या एका अकॅडमी मधनं किंवा एखाद्या इन्स्टिट्यूट मधनं शिकून आम्ही काम करतोय. आमच्याकडे सर्टिफिकेशन आहे. त्याची काही व्हॅल्यू आहे की नाही फायनली? ती जर त्या कागदाला जोपर्यंत व्हॅल्यू येणार नाही, तोपर्यंत ही इंडस्ट्री ऑर्गनाइज्ड होण्याची पण फार शक्यता कमी आहे. कारण तोपर्यंत तुम्ही सरकारला हेच सांगत राहणार, की एक अनऑर्गनाइज्ड हे आहे हे काम. हे अनस्किल्ड वर्करनी केलेलं. अरे अनस्किल्ड कशाचं? म्हणजे तेजस सारख्या मुलांनी जर स्टेज म्हणजे गेली तो कितीतरी 8-10 वर्ष झाले तो मुलगा स्टेज करतोय, तर त्याला अनस्किल्ड कसं म्हणताय तुम्ही? तो प्रोफेशनल आहे. त्याच्याकडे त्याचं सर्टिफिकेशन पण आहे. तर हे जसं तुम्हाला एखाद्या व्यक्तीला तुम्हाला नोकरीवर ठेवायचं असेल, तेव्हा तुम्ही त्याचं ग्रॅज्युएशन बघता की नाही? तसं तुम्हाला या एखाद्या व्यक्तीला काम द्यायचं आहे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, घ्या ना एखादं. आता तर NFDC ने सुद्धा छोटे-छोटे कोर्सेस, लाईट बॉयज पासून मेकअप मन पासून सगळ्यांचे छोटे-छोटे कोर्सेस केलेले आहेत. व्हाय नॉट गो देअर, टेक द कोर्स आणि प्रॉपर सर्टिफिकेशन घेऊन जा ना. अनस्किल्ड वर्कर प्रॉब्लेम इथे होतोय, की आम्ही अनस्किल्ड वर्कर म्हणून घेतोय अजूनही स्वतःला. आणि त्याच्यामुळे ही इंडस्ट्री होऊ देण्यापासून दूर जाते. तर जर आम्ही उद्यापासून म्हणलो, की माझ्याकडे सर्टिफिकेशन आहे, आय एम अ स्किल्ड प्रोफेशनल, मला याच्यामध्ये ग्रॅज्युएशन आहे, माझ्या याच्यामध्ये डिप्लोमा आहे आणि म्हणून तुम्ही मला काम द्या, हे माझं शोरील आहे. आपण आपल्यासाठी स्टँड घेणं शिकलं पाहिजे एका पॉइंट. कधी कधी टेक द्यायला थोडासा उशीर होतो किंवा टेक्स वाढत जातात. मग हे असं होतं की जसं या बोलले शिकलं नाही ते सिद्ध होतं ना. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे वापरली जाणारी भाषा. कुठल्याच सेक्टरमध्ये अशी भाषा, अशा पद्धतीचं बोलणं, अशा पद्धतीची ट्रीटमेंट आपल्या कोवर्कर्सला दिली जात नाही. आई बहीण येऊन शिव्या का द्यायच्यात तुम्हाला तिथं लोकांना? हा 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 मग मॅडमचं म्हणणं ते होतं की इंडस्ट्रीच नाहीये ही, ह्याला इंडस्ट्री म्हणणं बंद केलं पाहिजे. हा तर ते आणि ह्याच्यात हा पण मुद्दा आहे की जे 8 तासांचा आपला जो चालला होता ना, की 8 तासांची शिफ्ट आहे, 8 तासांची शिफ्ट आहे. तर त्या 8 तासांच्या शिफ्ट म्हणजे जसं की 8 तासांच्या शिफ्टमध्ये तुमचं एक मध्ये लंच ब्रेक असतो, एक तुमचा चहाचा ब्रेक असतो. प्रत्येकाला दिलेला वेळ आहे ना 8 तासांचा. त्याच्यात तुम्हाला एक सुट्टी असते रविवारची आठवड्याला. हे काहीच नाहीये. मग ही इंडस्ट्रीज नाहीये. हा बाय द वे, टॉलिवूड मधला एक मुद्दा मी सांगायचा विसरलो. तिकडे वीकली ऑफ असते. हा मग तेच तर संडे इज Oh. वीकली ऑफ. पण काय आहे ना, म्हणजे शेवटी लाईक मला
आय वॉन्ट टू कन्क्लूड माय सेल्फ ओव्हर हिअर की कितीही काही झालं तरी आता एवढं आपण इंडस्ट्री बद्दल बोलतोय किंवा प्रोज अँड कॉन्स त्यांचे डिस्कस करतोय. झक मारून उद्या आम्ही परत ऑडिशन द्यायला जाणार, 12-14 तास काम करणार, लोकांच्या शिव्या खाणार. गरज आपली आहे. आणि आम्ही जर काम करायला आम्ही नकार दिला तर आमच्या मागे 100 लोक जे आम्ही जे पेमेंट घेतो त्याच्या अर्ध्यात काम करायला तयार आहेत. येस. सो आय थिंक की द ओनली रिक्वेस्ट इज की 8 तासाची शिफ्ट तर हे खूप बेसिक आस्क आहे, खूप बेसिक आस्क आहे. आणि ह्याच्यावर नक्कीच विचार केला गेला पाहिजे. वी आर एंटरटेनिंग द ऑडियन्स ऑफ आवर कंट्री. आम्ही लोकांचं मनोरंजन करतोय, ही खूप मोठी जबाबदारी आहे. आणि आम्ही विदाऊट म्हणजे ह्याची सुरुवात आम्ही कुठल्याही रिटर्न्स एक्सपेक्ट करून नाही केली. फक्त आम्हाला आवडत होतं, 4 लोक टाळ्या वाजवत होते तर आम्हाला आनंद मिळत होता. आणि 4 लोक आमचे एखादं प्रॉडक्ट बघून खुश होऊन घरी जात होते. वी वर हॅपी इन दॅट. बाय गॉड्स ग्रेस ह्याचं आता म्हणजे ह्याची काय म्हणतात त्याला, ह्याचे रिटर्न्स आम्हाला आता मॉनिटरीली मिळत आहेत. वी आर हॅपी फॉर दॅट. बट प्लीज आय थिंक थोडस माणुसकीने विचार करणं आणि याला व्यवस्थित ऑर्गनाईज करायला पाहिजे. सो दॅट माझ्यासारखे, अमोद सारखे, सुमित सारखे कलाकार, जाई मॅम सारख्या टेक्निशियन, गीतांजली मॅम सारख्या आर्टिस्ट, ज्या डॉक्टर पण आहेत, वी कीप एंटरटेनिंग द ऑडियन्स टिल वी ब्रीथ आवर लास्ट. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू से. नक्की. आणखी शेवटचं कोणाला काय बोलायचंय? माझं याच्या अगोदरचं जे बोलणं होतं तेच माझं कन्क्लुडिंग बोलणं होतं. ते असं की याला ऑर्गनाईज करणं फार जरुरी आहे, याला प्रोफेशनल मानणं फार जरुरी आहे. आणि आम्ही अनस्किल्ड वर्कर नाही आहोत, आम्ही प्रोफेशनल्स आहोत. आणि म्हणून याला इंडस्ट्री म्हणा, आणि म्हणून इंडस्ट्रीचे जे नॉर्म्स आहेत ते याला लावा. तरच ते लागू शकतात जेव्हा आम्ही स्वतःला प्रोफेशनल म्हणून घेऊ. ही इंडस्ट्री अनस्किल्ड वर्करनी चालवलेली इंडस्ट्री नाहीये. हे जोपर्यंत आपण ठामेठोकपणे तिथे सांगणार नाही तोपर्यंत हे या विषय सर्कलला भेदता येईल असं मला तरी वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऍज अ बिगिनर जेव्हा माझ्याजवळ कुठली स्क्रिप्ट येत आहे, मला पर्टिक्युलर XYZ रोल दिला आहे, त्याच्यासाठी माझ्याजवळ स्क्रिप्ट येत आहे, तर मला तिथं क्वेश्चन करायला सुद्धा हे नाहीये. तू जर का क्वेश्चन करशील तर तुला अनप्रोफेशनल म्हणतील की माझा पार्ट ठीक आहे, मला एवढा सीन आहे ना माझा, पण त्याच्या मागची पुढची तरी स्टोरी मला माहीत असू द्या. बऱ्याच ठिकाणावरती मी ऑब्झर्व केलेले, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स. मी त्यांना विचारू शकत नाही की मला यातनं पे काय भेटणार आहे. मला त्याचं बोलण्यात आलेलं आहे की सुरुवातीला तुला जेवढं काम ऑफर होत आहे, फ्री मध्ये जरी करायची वेळ आली तर करून दे. बस त्यामुळे तुझं इंडस्ट्रीमध्ये नाव चांगलं होईल आणि तुला काम भेटेल. बट मी याला एकदम अग्री करत नाही. माझ्यासाठी हे चुकीचं आहे. मी नाही करू शकत. ज्या प्लेसवर ते मला वर्क करायचं आहे तिथं मला काही माहितीच नसेल तर मी तिथे जाऊ शकत नाही. मला तिथली आयडिया तर त्या अगोदर. बिलकुल. आणि बिगिनर्स साठी तर हे खूप जास्त आहे की तुम्ही डायरेक्टली कामाला, काहीही काम आलं ते करायला रेडी व्हा, तरच तुम्हाला समोर काम भेटेल. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे आणि ही अत्यंत चुकीची आहे. हॉरिबल आहे असं म्हटलं तरी चालेल. चला, हा विषय आपण जेवढा चर्चेत आणू तेवढा लांबत जाईल असा विषय आहे. याच्यावरती तोडगा, असा फिक्स तोडगा निघेल असं काही म्हणजे आता सध्या तरी ठराविक काही सांगता येणार नाही. पण शेवटी मी प्रेक्षकांकडे येईल. तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, होईल तेवढं जास्त शेअर करा, कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया तर नक्की कळवा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण आणि वेगवेगळ्या विषयांवरती तुम्हाला जर व्हिडिओज पाहायचे असतील तर बाई माणूसच्या युट्यूब चॅनलला आणि वेब पोर्टलला देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.